तू आणि संतोष दोघांनी मिळून विधी करा. अगं आई, हे विधी सख्या रक्ताच्या नात्याच्या मुलांनी करायचे असतात. हे रस्त्यावरून उचलून आणलेल्या मुलांनी नाही. वाद नकोय संतोष. सैर भैर झालं सार आखटीत घडलं र, काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा. देवा कसा फासयो तुझा र, देवा कसा फासयो तुझा. अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला सैर भैर झालं सार आखटीत घडलं र, काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा र, देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा र, देवा कसा फासयो तुझा. संपत, हे काय वेळ आणलीस तू माझ्यावरती? एका आईला आपल्याच लेकाच्या हार घातलेल्या फोटोला दिवा लावायला लागतोय. आईला एकटीला सोडून गेलास ना. अरे त्या निलांबरीला मारायचंच होतं, माझा जीव घ्यायचा होता. संपत, तू आपल्या खानदानाचा मान सन्मान सगळं तू होतास. माझा स्वाभिमान होतास तू. संपत, माझा स्वाभिमान होतास. पण बघ ना, तू गेलास आणि हे सगळं उभं केलेलं साम्राज्य देशोधडीला लागेल असं वाटतंय. बघ, तुझा तो धाकटा मुलगा सिद्धिराज, त्या लक्ष्मीनं स्वतःच्या नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला अडकून ठेवलाय. आणि हा हा तुझा थोरला मुलगा धीराज, कधी मान उंचावून त्याला जगताच आलं नाही रे. काय करायचं मी एकटीनं? आई, काय केलं तुम्ही? हे काय गरज काय होती तुम्हाला सगळा तमाशा करायची तिथे? तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना चक्क तुम्ही ते मडकं लाथाडलं. हे करताना काहीच नाही वाटलं तुम्हाला? ए रेणुका, तू कुणाला बोलतेस याचं भान आहे का तुला? भान आहे मला, पण तुम्हाला भान आहे का तुम्ही काय वागलात त्याचं? आई, असं कोणी शत्रूशी सुद्धा वागत नाही. तिकडे लक्ष्मीताईंना, त्याच्या मुलांना, भावनाला काय वाटलं असेल याचा काहीच विचार केला नाही तुम्ही. थोबाड बंद कर रेणुका. मला जाब विचारायची, हे असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? अरे काय ग हे, तुला त्यांचा इतका पोळका कशा पायी यावा? तुझ्या पोटच्या पोराला त्या लक्ष्मीनं जेलमध्ये अडकवलंय आणि तू तिचीच बाजू घेऊन माझ्यासमोर वकिली करतेस तू. खरं तर ज्या वेळेला त्या बाईनं तुझ्या लेकाला, माझ्या सिद्धिराजला अडकवलं, ते कळल्यानंतर तू आणि त्या भावनानं त्या घरचा उंबरठा सुद्धा ओलांडायला नको पाहिजे होता. नाही, निर्लज्ज आणि बेशरमपणानं तुम्ही तिकडं निघून गेलात. ए, मी अजिबात चुकीचं वागलेलं नाही, समजलं? उलट मला माझ्या वागण्याचा स्वाभिमानच वाटतोय. माझ्या नातवाच्या विरोधात गेलेल्या माणसांचा मी अपमान केला. त्यांची जी लायकी आहे ना, तीच त्यांना मी दाखवून दिली. खरं तर त्या
त्याच क्षणी तुम्ही दोघींनी माझी बाजू घ्यायला पाहिजे होती. हे सगळं तुम्ही सिद्धूसाठी केलं असं तुमचं म्हणणं आहे? ओ, मग सिद्धूला तरी हे तुमचं वागणं आवडलं असतं? तो तरी तुमच्या बाजूने उभा राहिला असता का? हा? कसा उभा राहील? कसा उभा राहील? कारण त्याला सुद्धा तिने स्वतःच्या दावणीला बांधून ठेवलेला आहे. एक शब्दही बोलणार नाही तो. तिनं केसानं गळा कापून तुमचे डोळे उघडत नाही याची तर मला कमाल वाटते रेणुका. इतके कसे काय निलाज होऊ शकता ग तुम्ही? पण तुम्ही सुद्धा उलट काळीज असल्यासारखं का वागताय आई? ए रेणुका, खूप बोललीस ना. आता एक शब्द जरी बोललीस ना तर जीभ हसवून ना तुझ्या हातात देईन, समजलं? हसणा हसणा ना जीभ. दुसरं काय करता येईल तुम्हाला? जितका हवा तितका अपमान करा, वाटेल तसा बोला. त्याशिवाय तुम्ही दुसरं केलंच काय? आयुष्यभर माझा अपमान करत आलाय. नाही, जोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही ना तोपर्यंत तुम्ही घालून पाडून बोलतच राहा. आजपर्यंत मी नेहमी तुम्हाला आई मानत आले, अगदी मनापासून आई मानत आले. पण तुम्ही कधीच मला आईच्या मायेने हाक सुद्धा मारली नाही साधी. कधी प्रेमाने माझ्याशी बोललाय? नेहमी नेहमी माझा अपमान करत आलाय. दारातल्या पाय पुसण्यासारखी किंमत केली माझी तुम्ही. आणि मी निमूट सहन करत आले आतापर्यंत. तुमचा सगळा अपमान सहन केलाय मी. माझा सोडा भावनाच्या बाबतीत काय वेगळं केलंय तुम्ही? या घरात आल्यापासून तिला पायाच्या धुळीसारखं वागवलंय, कायम हुकूम गाजवलाय तिच्यावर. पण तिने सुद्धा नेहमी तुमचा अपमान सहन केलाय, कायम. तिच्या बाजूने तिचा नवरा माझा सिद्धू ढालीसारखा उभा राहिलाय ना, म्हणून मुकाटाने तुमचा सगळा अपमान तिने गिळलाय, सगळं सहन केलंय तिने. खरंच तुमच्याकडे बघून तर मला असं वाटतं की तुम्हाला या घरात सुना कधी नकोच होत्या. गुलाम हवे होते, गुलाम. माणसांना जनावरासारखं वागवायचं होतं तुम्हाला. पण तुमच्या कधी लक्षातच आलं नाही की माणसांना जनावर म्हणून वागवता वागवता तुम्ही स्वतःच एक जनावर होऊन बसलाय. बस कर रेणुका, बस कर. खूप बोललीस तू. आता एक शब्द सुद्धा पुढे बोलायचं नाही. मी बोलणार आणि तुम्हाला ऐकावं लागेल. आजपर्यंत मी सहन केलंय आणि तुम्ही बोलत आलात, आता मी बोलणार. खरंच आज तुम्ही जे काही वागलात ना ते अतिशय रानटी, राक्षसी आणि विचित्र होतं. पण हे तुमच्या लक्षातच येत नाहीये. तुम्हाला वाटलं असेल तिकडे भावनाच्या इथे जाऊन ते मडकं लाथाडून तुम्ही त्या लोकांचा अपमान केला, त्याची अब्रू गेली. पण तसं काही झालेलं नाहीये. अब्रू त्यांची नाही गेली, तुम्ही स्वतःच्या नजरेतून पडलायत. अब्रू त्यांची नाही, आपली गेलीये, गाडे पाटलांची गेलीये. खरंच त्यांची मान झुकवण्याचा प्रयत्न करत होता ना तुम्ही, पण त्यांच्या नजरेत तुम्ही झुकलाय, ते लक्षात घ्या. तुम्ही आज जे वागलात ना, खरंच मला लाज वाटते तुमची सून म्हणून घेण्याची. आता तुम्ही तुमच्या मुलाच्या फोटो समोर रडत होता ना, वाईट वाटत होतं ना तुम्हाला. त्यांची कमतरता जाणवत होती, उणीव भासत होती ना तुमच्या मुलाची. तसंच त्यांना सुद्धा वाटतंय आई. लक्ष्मीताई, त्यांच्या मुलांना, भावनाला त्रास होतोय, त्यांना त्रास होतोय, विसरू नका हे. आणि जर शक्य झालं तर माणसांना माणूस म्हणून वागवायला शिका.